मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्हीही एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी असताना एका खालच्या मजल्यावर राहत आहेत तर दुसरे दुसऱ्या मजल्यावर ते थांबलेले असून दोघांमध्ये कुठलाही संवाद झालेला नाही। सभा एकाच ठिकाणी एकाच वेळी होत असताना भेट न होणे हे त्यांच्यातील संवाद किती घनिष्ठ आहे हे दाखवत आहे। दोन्ही पक्ष एकमेकांच्या जीवावर उठले आहेत। दोन्ही पक्ष प्रचारात एकमेकांवर टीका करत आहे, अशा प्रकारे वागत आहेत। यासह निवडणुकीचे अधिकारी हे निर्णय घेणारे असतात। निवडणूक आयोगाने चुकीचा अर्थ लावून 20 नगरपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत। यामुळे निवडणुकीत मोठा अडथळा निर्माण होणार आहे। यासह अन्य मुद्द्यांवर पत्रकार परिषदेमार्फत शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला। चांगला सुसंवाद त्यांच्यात दिसतोय। एकाच हॉटेलमध्ये एक खाली आणि एक वर, म्हणजे मजल्यावर। याचा अर्थ वेगळा नाही, एक खालच्या मजल्यावर एक वरच्या मजल्यावर। परंतु एकमेकांशी भेट सुद्धा नाही। आता व्यस्तता असेल असं त्यांचं मत असू शकतं, परंतु मला असं वाटतं मी सांगण्यापेक्षा आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे। सभा एकाच ठिकाणी त्यांच्या आज होत आहेत, एकाच वेळेस होत आहेत। 5, 10, 15 मिनिटाचा फरक आहे फक्त। परंतु एका हॉटेलमध्ये राहून एकमेकांशी भेटायचं सुद्धा नाही किंवा भेटले सुद्धा नाही, हे दोघातील आताच्या घडीला काय संवाद आहे हे दर्शवितात। त्याच्यावरती मला असं वाटतं मी काही जास्त बोलावं असं मला वाटत नाही। आता त्यांच्यामधला जो वाद आहे त्याच्यासाठी दिल्लीत एक बैठक बोलवण्यात येणार आहे आणि शिवसेना आणि भाजपचा तो वाद सोडवण्याचा प्रयत्न आहे त्यांनी म्हणून, म्हणजे इतका वाद असल्याचं मान्य झालं। याचा अर्थच तो आहे की दिल्लीत अशा पद्धतीनं वाद मिटवायचा प्रयत्न होतो। याचा अर्थ वाद आहे हे मानलं पाहिजे, कारण दोघेही काही बोलत असले तरी दोन्ही पक्षामध्ये पूर्णपणे विसंवाद झालेला आहे। दोन्ही पक्ष एकमेकाच्या जीवावर उठलेले आहेत। दोन्ही पक्ष प्रचारामध्ये सुद्धा एकमेकावरच टीका टिप्पणी करतात। एकमेकांना ग्रामीण भाषेत सांगायचं तर खाऊ की ठेवू अशा पद्धतीनं आताच्या घडीला वागतात। परंतु तरी देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथजी शिंदे साहेब असतील असा वाद असल्याचं मान्य करत नाही। परंतु ते करत नाही तर मग केंद्रातून अशा पद्धतीनं वाद मिटवण्यासाठी कशासाठी पुढाकार घेतला जातो हा आमच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांना पडलेला प्रश्न आहे। मतदानाच्या मुद्द्यावरच काही ठिकाणच्या निवडणुका रद्द झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये बहुतेक काही गोष्टी असेल हा नवा पायंडा पडतोय काय? बिलकुल हा चुकीचा पायंडा आहे। उद्या निवडणूक पुढे ढकलण्यासाठी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या आयडियाज लढवल्या जाऊ शकतात। निवडणूक आयोगाने याची दखल घ्यायला नव्हती पाहिजे। खरं तर निवडणूक आयोगाचे अधिकारीच निर्णय घेणारे आहेत, त्यांनी निर्णय घेतलेला आहे। त्यालाच आव्हान कोर्टात दिलं होतं। काहीचे निकाल लवकर लागले, काहीचे लागले नसतील। याचाच अर्थ निकाल लागला नाही याचा अर्थ जो आधीचा निकाल आहे तो कायम समजायला पाहिजे होता। परंतु निवडणूक आयोगाने चुकीचे अर्थ लावून जवळपास 30 नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत। कित्येक नगरपालिकेतील महाराष्ट्रातील जे प्रभागातील निवडणुका आहेत त्या सुद्धा पुढे ढकललेल्या आहेत। खरं तर याच्यामुळे निवडणुकीत मोठा अडथळा निर्माण होणार आहे। निवडणुकीमध्ये मागच्या 8-10 दिवसानं उमेदवार प्रचार करतात। नगरपालिकेचा प्रचार म्हणजे छोटासा प्रचार, आणि आता ही निवडणूक 20 तारखेला होणार। सगळ्या गोष्टी कार्यकर्ते असतील, पक्ष असेल, यांचा परिश्रम, यांची मेहनत वाया गेलेली आहे। सगळ्यात महत्वाचं असं होईल की ज्या प्रभागाच्या निवडणुका टाळलेल्या आहेत त्या निवडणुका आता नंतर होतील। याचाच अर्थ मतदाराला त्या भागातल्या 2दा मतदानाला जावं लागेल। याचा परिणाम मतदानावर होईल। एखाद्या दिवस त्याला वाटेल माझ्या इंटरेस्ट माझ्या प्रभागात नगरसेवकच नाही, नगराध्यक्षाची मला काय घेणं, असं होऊ शकतं। आता नगराध्यक्षच नाही तर नगरसेवकाशी काय घेणं, असं दोन्ही गोष्टी होऊ शकतात। निवडणूक आयोगानं अतिशय चुकीची भूमिका घेतलेली आहे। नाही, खरं तर मी सुद्धा काल निवडणूक आयुक्तांशी बोललो।